काही लोकांना असं वाटतं की 1-2 सॉसेस आणि घरचे काही मसाले टाकले की घरीच चायनीज बनवता येतं. ते दिसायला तर चायनीज सारखं दिसतं, पण खरंच चायनीजची टेस्ट येते का? कारण रेस्टॉरंटमध्ये सॉसेस बरोबर एक सिक्रेट मसाला टाकला जातो, तर त्याच सिक्रेटबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. एक फ्राईड राईससाठी सगळ्यात अगोदर एक स्क्रॅम्बल करून घेऊया आणि लागणाऱ्या सर्व भाज्या चिरून घेऊयात. आता एका कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये आलं, लसूण, मिरची परतवली. सगळ्या भाज्या परतवल्या. भाज्या जास्त ओव्हरकुक करू नका, कारण चायनीज खाताना आपल्याला भाज्यांचा क्रंच आला पाहिजे. आता यामध्ये शिजवलेला भात आणि सॉसेस टाकले. तर आता ही स्टेप अजिबात मिस करू नका, कारण हे आहे डायनरचं चायनीज सीझनिंग पावडर. भाज्यांपासून बनवलेलं आहे. फक्त 1 चमचा आणि पूर्ण डिशचा फ्लेवरच चेंज होतो, कारण हेच आहे रेस्टॉरंटच्या चायनीजचं खरंच सिक्रेट, रिअल गेम चेंजर. मला वाटले नव्हते की मी घरीच एवढं भारी चायनीज बनवू शकते. मला याचा रिझल्ट इतका आवडला, मी तर माझ्यासाठी 2 पॅकेट्स मागवलेले आहेत. तर तुम्हाला सुद्धा रेस्टॉरंटसारख्या चायनीजची टेस्ट घरीच हवी असेल, तर तुम्ही हे डायनर फूड्सचं चायनीज सीझनिंग पावडर Amazonवरून खरेदी करू शकता.